मान सन्मान स्वाभिमान वास करतात जेथे, भक्ती शक्ती नतमस्तक होतात तेथे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीच्या, या सिंधू सागराच्या, या सह्याद्रीच्या उदरातून ध्येय जन्म घेते. ध्येयगृह विरार पूर्व आपले यूट्यूबवर स्वागत करीत आहेत. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. आता आपण रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो आहोत आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं हे पाचाड गाव. याच पाचाड गावात आपल्याला माँसाहेब जिजाऊंचा राहता वाडा व त्यांची समाधी पाहण्यास मिळते. समोर जर आपण पाहिलं तर याच पाचाड गावातून आपल्याला शिवतीर्थ रायगड किल्ल्याचे पवित्र दर्शन होते आहे. चला तर आता आपण रायगड फिरायला जाऊया. रायगडावर आपल्याला आज 3 मार्गाने जाता येते. पहिला मार्ग आहे तो रज्जुरथ म्हणजे रोपवे. हा आहे तो रोपवेकडे जाणारा मार्ग आणि या रोपवेला जातेवेळी रोपवेच्या पायथ्याखाली आपल्याला हे छोटंसं म्युझियम सरकारने निर्माण केलेलं आहे. यात आपल्याला महाराजांची माहिती, त्यांची शस्त्र व रोपवे निर्माण करणारे जोग साहेब यांची माहिती येथे आपल्याला पाहण्यास मिळते. येथे आपल्याला शिवकालीन विविध प्रकारची अनेक शस्त्रे पाहण्यास मिळतात. गडकिल्ल्याचे अनेक छान छान फोटो येथे पाहण्यास मिळतात. याशिवाय शिवाजी महाराज व त्यांच्या सवंगडांनी केलेल्या पराक्रमाची माहिती फोटो येथे पाहण्यास मिळतात. हे छोटंसं म्युझियम पाहून आपण येतो ते रोपवेकडे. अतिशय भव्य दिव्य असा हा रोपवेचा मार्ग. जर तुम्ही पाहिलं तर रोपवेचा व्हील फिरतो आहे. या रज्जुरथाने काही शिवप्रेमी आपल्याला गडावर जाताना दिसत आहेत. अतिशय सुंदर असे हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात आपण कैद केलेलं आहे. तर गडावरून रज्जुरथ काही शिवप्रेमींना घेऊन खाली येतोय आणि आपण याच रोपवेमधून आता बसून रायगडावर जायचं आहे. रायगडाचं पवित्र दर्शन घ्यायचं आहे. ते पहा, लाल रंगाचे रज्जुरथ येताना आपल्याला दिसत आहेत. या रज्जुरथाने गडावर जाताना व येताना एक अनामिक भीतीची हुरहुर मनात दाटलेली असते. तो अनुभव स्वतः घेतल्याशिवाय त्याची मजा आपल्याला कळणार नाही. 100%पैकी 40% लोक रोपवेनी रायगड पाहतात, तर उरलेली 40% लोक पायी जाऊन रायगड पाहतात. सर्वात जास्त पायी जाणारे लोक याच मार्गाने जातात आणि या मार्गाला खूप लढा बुरुज मार्ग असे म्हणतात. रायगड विश्वविख्यात असल्यामुळे संपूर्ण देशातून रायगड पाहण्यासाठी लोक येतात. शनिवार रविवारी मात्र येथे जत्रा भरलेली असते. पण अजून एक मार्ग आहे रायगडवर जाण्यासाठी आणि तोच खरा रायगडवर जाण्याचा मार्ग आहे. सहसा त्या वाटेने लोक जात नाही, कारण त्या वाटेची अजून इतरांना माहिती नाही. पण आज तो मार्गही शासनाने अतिशय सुंदर संवर्धन केलेलं आहे. आज महाराष्ट्र शासनाने रायगड संवर्धनासाठी करोडो रुपयांचा निधी दिलेला आहे. काही वर्षातच रायगड तुम्हाला नव्या स्वरूपात पाहण्यास मिळणार आहे आणि संवर्धन केल्यामुळे आज या नाणे दरवाजाकडे जाणारी वाट ही प्रशस्त झालेली आहे. या सुंदर वाटेवरून पुढे येताना डाव्या हाताला आपल्याला घनदाट जंगल पाहण्यास मिळते आणि जर वर पाहिलं तर आपल्याला रायगडचं मनमोहक असं सुंदर दर्शन होते. आजही रायगडच्या पायथ्याशी चौहंगाला आपल्याला दाट जंगल पाहण्यास मिळते. आपण जर समोर पाहिलं तर आपल्याला एक गोलाकार बलदंड बुरुज पाहण्यास मिळतो. हा बुरुज आहे नाणे दरवाजाचा संरक्षक बुरुज. आजही या घनदाट जंगलात येथे दरवाजा असू शकेल हे आपल्याला पटकन लक्षात येत नाही. तर शिवकाळात तेवढ्या बेमालूमपणे हा दरवाजा इथे निर्माण केलेला आहे आणि हा चुनखड्याचा घाणा आहे. आणि हा आहे नाणे दरवाजा. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज या तिन्ही छत्रपतींनी हा दरवाजा ओलांडून या दरवाजाला पदस्पर्श करून ते गडावर गेले, गडावरून खाली आले. अतिशय पावन अशी ही वास्तू आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत या वाटेवरून सहसा कोणी रायगडला जात नसे. पण आज गड संवर्धन सुरू झाल्यामुळे, वाट प्रशस्त झाल्यामुळे बरेचसे शिवप्रेमी या वाटेवरून रायगड चढून जात आहेत. खूप
अभिमानाची अशी गोष्ट आहे. शिवकाळात नाणे दरवाजात अतिशय कडक बंदोबस्त असे. या देवड्यांमध्ये कारकून असे. येणाऱ्या जाणाऱ्याची नोंद येथे केली जात असे. पण आज येथे मारुतीचं आपलं शिल्प पाहण्यास मिळते. गडाच्या बाहेर असणारा मारुती आज या देवड्यांच्या आतमध्ये आणून स्थापन केलेला आहे. येथून आपल्याला नाणे दरवाजाचं बाह्य स्वरूप पाहण्यास मिळते. आज नाणे दरवाजा पूर्णपणे ढासळून गेलेला आहे. शिवकाळात किती सुंदर आणि भव्य असा हा नाणे दरवाजा असेल याची कल्पना आपण करू शकतो. रायगडावर जाणारे तिन्ही मार्ग पाहून आम्ही रायगड चढून रायगडावर येऊन पोचलो आहे. मित्रांनो, आता आपण रायगडावर जे काही अवशेष आपल्याला पाहण्यास मिळतात त्यांच्या माहितीचा आढावा आपण घेणार आहोत. हे समोर जे पाहतोय ना आपण ते आहे मंत्रीवाडे आणि हे आहे कुशावर्त तलाव. मंत्रीवाडे ब्राह्मणांचे होते आणि या ब्राह्मणांना लागणारं पाणी या कुशावर्त तलावातून त्यांना मिळण्याची सोय महाराजांनी त्यावेळी केली होती आणि त्यांना देवपूजेसाठी हे शिवशंकराचं मंदिर त्यांनी बांधलं होतं. या मंदिराचं नाव आहे व्याडेश्वर मंदिर. आज हे मंदिर उद्ध्वस्त झालेलं आहे. पण येथून जर आपण दूरवर पाहिलं तर आपल्याला शिवाजी महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर व इतर काही ऐतिहासिक वास्तू पाहण्यास मिळतात. अतिशय सुंदर आणि विलोभनीय असं हे सुंदर दृश्य आपल्याला येथून पाहण्यास मिळते. आता आपण अद्भुत असा वाघ दरवाजा पाहणार आहोत. हा पहा, हा आहे वाघ दरवाजा. कृष्णानंतर आपल्या बुद्धिचातुर्याचा उपयोग कोणी केला असेल तर तो फक्त शिवाजी महाराजांनीच. आणि आपल्याला वेळोवेळी त्यांच्या बुद्धिचातुर्याची चुणूक पाहण्यास मिळते. आणि धुक्यात हरवलेला हा समोरचा डोंगर आपण पाहतोय ना, हा आहे पोटल्याचा डोंगर. आणि याच पोटल्याच्या डोंगराने रायगडाचा घात केला. अतिशय कल्पकतेने शिवाजी महाराजांनी हा वाघ दरवाजा येथे कड्यावर निर्माण केलेला आहे. याचा स्वतंत्र व्हिडिओ मी तुम्हाला काही महिन्याआधी पाठवला आहे आणि त्यात या वाघ दरवाजाची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. माझ्या अभ्यासानुसार या वाघ दरवाजामुळेच हे स्वराज्य टिकून राहिलं. या देशातील हिंदू टिकून राहिला. कारण जेव्हा जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातला तेव्हा या वाघ दरवाजातून झोपाळ्याच्या साहाय्याने राजाराम महाराज जिंजीला निघून गेले आणि तेथून म्हणजे जिंजीहून त्यांनी स्वराज्याचा लढा सुरू ठेवला होता. आणि त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहेच. मगाशी मी तुम्हाला म्हणालो ना, या पोटल्याच्या डोंगराने रायगडाचा घात केला. कारण गद्दारांनी ब्रिटिशांना या पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवून दिल्या आणि ब्रिटिशांनी या पोटल्याच्या डोंगरावरून हा समोर दिसतो ना, या बारूदखान्यावर तोफा डागल्या आणि येथून बारूदखाना उडून संपूर्ण रायगडवर पसरला आणि रायगड त्यात जळून गेला आणि उरलेली कसर ब्रिटिशांनी काढली. ब्रिटिशांनी रायगड जाळून काढला. रायगड हा प्रचंड आकाराचा किल्ला आहे. शिवकालीन पत्रव्यवहार जो आहे त्यात असं नमूद आहे की या गडावर 350 घरटी होती. आपण तर काही घरट्यांचीच फक्त माहिती घेणार आहोत. कारण सर्व वास्तू फिरायला आपल्याला बरेच दिवस जातील आणि तेवढा मोठा व्हिडिओ बनवायचं झालं आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची झाली तर कित्येक तास लागतील आणि तेवढा वेळ आपल्यापाशी नाही. मी तुम्हाला जमेल तेवढी चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जमेल तेवढ्या चांगल्या वास्तूचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे. आता आपण कुशावर्त तलावाच्या शेजारी उभे आहोत आणि येथून आपल्याला नगारखाना आणि राजदरबाराची तटबंदी पाहण्यास मिळते. तसेच इतरही काही अवशेष आपल्याला येथे पाहण्यास मिळतात. आता आपण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा उद्ध्वस्त वाडा पाहणार आहोत. जे काही मंत्रीवाडे आहेत त्याच्या एका अंगाला कड्यानजीक हंबीरराव मोहित्यांचा वाडा पाहण्यास मिळतो. हंबीरराव मोहिते हे क्षत्रिय असल्यामुळे कधीकधी ते मांस भक्षण करीत असावे म्हणून त्यांचा हा वाडा एका अंगाला बांधण्यात आला आहे, असं सुप्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ आप्पासाहेब परब यांनी आम्हाला सांगितलं. आणि रायगडावरील सर्वात भयंकर आणि सुंदर अशी ही वास्तू आहे. ही वास्तू म्हणजे टकमक कडा. हा टकमक कडा पाहताच हृदयाचे ठोके चुकल्याशिवाय राहत नाही. आणि टकमक कड्याच्या अलीकडे आपण काही उद्ध्वस्त वास्तू पाहतोय. या वास्तू आहेत बारूदखाना. आज त्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत पण आजही
त्या वास्तू अतिशय प्रेक्षणीय आहेत. आपण जर पाहिलं तर रायगडच्या सभोवती आसमंतात धुक्याची दाट चादर पसरलेली आहे. रायगडच्या समोरच्या वास्तू आपल्याला पाहता येत नाहीत. टकमक कड्याचं खरं रौद्ररूप जर पाहायचं असेल तर हे पहा. बारूदखान्याच्या एका अंगाला कड्याच्या नजीक आपण गेल्यावर आपल्याला हा असा टकमक पाहण्यास मिळतो. येथून जर पाहिलं टकमक कड्यावरून तर आपल्याला रायगडच्या महादरवाजाचं विलोभनीय दर्शन होते. टकमक कड्याच्या टोकावर भगवा ध्वज फडकताना पाहून मन कसं उचंबळून येते. अतिशय डौलाने भगवा फडकतोय आणि रायगडाचे हे नैसर्गिक तासलेले कातळ कडे पाहून भल्या भल्यांच्या छातीत धडकी भरल्याशिवाय राहत नाही. आणि आता आपण पाहणार आहोत जगदीश्वर मंदिर, गडावरील सर्वात पवित्र आणि पावन वास्तू. येथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी पाहण्यास मिळते. आज महाराज येथे चिरविश्रांती घेत आहेत आणि संपूर्ण देशाला नाही तर विश्वाला प्रेरणा देत आहेत. येथे शिवाजी महाराजांच्या समाधी व्यतिरिक्त वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणजे महासाहेब सती महासाहेब पुतळाबाई यांची समाधी, तसेच जगदीश्वर मंदिर आणि भव्य अशी धर्मशाळा पाहण्यास मिळते. त्यातील काही वास्तू उद्ध्वस्त आहे आणि येथून जर आपण पाहिलं तर दूरवर आपल्याला नगारखाना आणि राजदरबार पाहण्यास मिळतो. तसेच जगदीश्वर मंदिराकडे येताना दोन्ही हाताला आपल्याला अनेक उद्ध्वस्त ज्योती पाहण्यास मिळतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी जाणून बुजून तुम्हाला समोर दिसतोय ना हा महादरवाजा, रायगडचा महादरवाजा, याची माहिती देणार नाही आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज समाधी, जगदीश्वर मंदिर, सती महासाहेब पुतळाबाई यांची समाधी यासंबंधी पण माहिती देणार नाही. त्याचा स्वतंत्र व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. आता आपण पाहूया, महादरवाजातून रायगड चढून आल्यावर डाव्या हाताला आपल्याला हनुमान टाके पाहण्यास मिळते. हे पहा, हनुमान टाके. जर तुम्ही हनुमानाची ही सुरेख मूर्ती पाहिली ना तर ती मूर्ती भंग पावलेली आहे. कारण रायगड 40 वर्षे जंजेरीकर सिद्धी याच्या ताब्यात होता. त्यावेळी बऱ्याचशा मूर्त्या उद्ध्वस्त झालेल्या आपल्याला दिसतात. शिवरायांनी रायगडवर पाण्याचा प्रचंड साठा केलेला आपल्याला पाहण्यास मिळतो. कारण रायगड खूप मोठा होता, राजधानीचा गड होता. त्यामुळे येथे पाण्याची कमतरता पडू नये म्हणून ठिकठिकाणी आपल्याला अनेक पाण्याचे टाक पाहण्यास मिळतात. आजही या पाण्याच्या टाकामध्ये आपल्याला सुंदर असे मासे पाहण्यास मिळतात. तुम्ही जर पाहिलं तर बघा, पाण्यामध्ये मासे विहार करताना दिसत आहेत. हनुमान टाकाच्या समोरच आपल्याला सुंदर असा हत्ती तलाव पाहण्यास मिळतो. काही वर्षापूर्वी या टाकामध्ये पाणी राहत नसे, पण आता गड संवर्धन करताना या टाकाचंही किंवा या हत्ती तलावाचंही संवर्धन केलेलं आहे. त्यामुळे या हत्ती तलावामध्ये आज आपल्याला पाणी पाहण्यास मिळते. शिवकाळात रायगडावर हत्ती होते आणि त्यांच्यासाठी हा हत्ती तलाव निर्माण केल्याचं सांगण्यात येते. आणि येथून जर आपण पाहिलं तर आपल्याला रायगडाचा राजदरबार पाहण्यास मिळतो, मनोरे पाहण्यास मिळतात, पाली दरवाजा पाहण्यास मिळतो आणि याच्या खालोखाल आपल्याला गंगासागर तलाव पाहण्यास मिळतो. शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी सप्त नद्यांचं जे तीर्थ आणण्यात आलं, जे जल आणण्यात आलं, ते शिवराज्याभिषेकानंतर या तलावात सोडण्यात आलं. म्हणून या तलावाला गंगासागर तलाव असं म्हणतात. मुख्य म्हणजे हा गंगासागर तलाव कधीच आटत नाही. कितीही दुष्काळ आला तरी हा गंगासागर आटत नाही. आणि हे आहे मनोऱ्याचे गवाक्ष. अष्टकोनी मनोरे अतिशय सुंदर असे कल्पनाविलास करून करून काढलेले आहेत. शिवरायांच्या स्वराज्याचा हा रायगड, स्वराज्याचा मानबिंदू असणारा रायगड सिद्धीने लुटला. इंग्रजांनी तर लुटून जाळून काढला आणि आत्ताही त्याच्यात सामील झाले. म्हणून आज रायगड आपल्याला भकास दिसतोय, उद्ध्वस्त दिसतोय. शिवकालात हा रायगड जर पाहिला असता तर आपण भान हरपून गेलो असतो. आज हे अष्टकोनी मनोरी उद्ध्वस्त झालेले आहेत, पण ते शिवकालातील इतिहास सांगण्यासाठी आजही ताठ मानेने उभे आहेत. 40 वर्ष झाली मी शिवतीर्थ रायगडावर येतोय. येथील प्रत्येक वास्तूंना भेट देतोय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूत डोळे भरून पाहतोय, तरीसुद्धा अजून मन भरत नाही. या मनोऱ्यांच्या उजव्या हाताला आपण पाहिलं ना, तर हा बघा, याच्या पुढे हा आहे पाली दरवाजा, म्हणजे मेणा दरवाजा. या पाली दरवाजाच्या पायऱ्या चढून आपण वर आल्यावर आपला प्रवेश होतो महाराजांच्या खाशा राजवाड्यात. येथे आपल्याला राणीवसे पाहण्यास मिळतात, राजदरबार पाहण्यास मिळतात, मनोरे पाहण्यास मिळतात आणि इतरही अनेक वास्तू पाहण्यास मिळतात. हा बघा, पाली दरवाजाला लगतच हा आहे राणीवसा, म्हणजे राण्यांचे वसतिस्थान. पण काही इतिहासकारांच्या मते हे राणीवासे नसून हे आहेत मंत्र्यांचे कार्यालय. कारण राजवाडा जवळ असल्यामुळे मंत्र्यांचे कार्यालयही राजवाड्याच्या जवळच असायला हवे. या नियमानुसार हे मंत्र्यांचे कार्यालय आहेत. तसेच शिवकाळात रायगडावर 18 कारखाने होते. त्यापैकी हा एक कारखाना आहे. हा चलन कारखाना, म्हणजे येथे सुवर्णाची नाणी पाडली जात असत. तो हा एक कारखाना आहे. मित्रांनो, शिवकाळात रायगडावर शिवरायांनी माणसाचा मल तागण्यासाठी शौचकुप्या निर्माण केलेल्या आपल्याला पाहण्यास मिळतात. आणि अशा या सुंदर शौचकुप्या प्रत्येक राणीवसाच्या दालनामध्ये मी पाहिलेली आहे. पण आज फक्त ही 2च उरलेली आहेत. कारण काही समाजकंटकांनी त्यांना इथे खजाना सापडेल म्हणून दगडं घालून या शौचकुप्या फोडून टाकलेल्या आहेत. आणि हे आहेत रायगडावरील MTDCचे बंगलो. आता हे बंगलो नवीन स्वरूपात आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. लवकरच याचं पुनर्निर्माण करून आपल्याला राहण्यासाठी याचा वापर करता येणार आहे. आपण वाट पाहूया की या वास्तू लवकर होऊ देत आणि आम्हाला इथे राहण्यास मिळू दे. येथून पुढे खूप चालत गेल्यावर आपण पोहोचतो हिरकणी कड्याकडे किंवा हिरकणी टोकाकडे. पण तिथे जायला खूप वेळ लागतो. एका सुंदर अशा कड्याच्या खाली आपल्याला हिरकणी बुरुज पाहण्यास मिळतो. तेथे आपण पुन्हा केव्हा तरी जाऊन मी ती माहिती तुम्हाला देणार आहे. चला, आता आपण पुन्हा रायगडावर येऊया. आणि हे समोर आपण पाहतो ना, ते आता गड संवर्धन केल्यामुळे मंत्रीवाडे उजेडात आलेले आहेत. आज ते उद्ध्वस्त झालेले आहेत, पण मंत्रीवाडे आपल्याला अतिशय सुंदररित्या पाहण्यास मिळतात. उजव्या हाताला मंत्रीवाडे आणि डाव्या हाताला राजदरबार यांची तटबंदी पाहण्यास मिळते. मित्रांनो, आता आपण येऊन पोचलेलो आहोत ते महाराजांच्या राजवाड्यात. महाराजांचा खासा राजवाडा, अतिशय प्रशस्त असा हा राजवाडा होता. आज जरी आपल्याला हा राजवाडा उद्ध्वस्त अवस्थेत पाहण्यास मिळत असला, तरी शिवकाळात याचं वैभव पार सातासमुद्रापलीकडे पोचलेलं होतं. आणि या राजवाड्याला जोडूनच महाराजांचा राजदरबार आहे. आणि हा आहे नगारखाना, म्हणजे दरबारात येण्याचा आणि जाण्याचा मार्ग. आणि आता आपण पाहणार आहोत पवित्र आणि पावन अशी जागा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1000 वर्षाच्या पारतंत्र्यानंतर प्रथमच रायगडावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 32 मण सोन्याचं सिंहासन निर्माण करून 5 शहांच्या उरावर बसून त्यांनी स्वतःला जेथे राज्याभिषेक करून घेतला, तीही पवित्र जागा. शिवाजी राजे छत्रपती झाले ही काही सामान्य गोष्ट नाही. ही असामान्य गोष्ट या रायगडावर घडली. येथे जर आपण पाहिलं तर ही नगारखान्याची आतली बाजू आहे. आणि वरच्या भिंतीवर आपल्याला दोन्ही हाताला 2 व्याघ्र पाहण्यास मिळतात. आणि अशीच ही व्याघ्राची प्रतिमा आपल्याला या नगारखान्याच्या बाहेरच्या बाजूला पण पाहण्यास मिळतात. नगारखान्याच्या उजव्या हाताला राजदरबारात आपल्याला हा खडक पाहण्यास मिळतो. एवढा हा ओबडधोबड खडक या राजदरबारात का ठेवला आहे, हे मात्र एक कोडं आहे. आणि ही आहे नगारखान्याच्या आतील बाजू. मी या नगारखान्याच्या वर जाऊन आलेलो आहे. पण आज नगारखान्याच्या वर आपल्याला जाता येत नाही. कारण काही समाजकंटक तिथे जाऊन नको ते चाळे करतात. म्हणून वर जाणारी वाट आहे ती बंद केलेली आहे. अतिशय उत्तम अशी स्थापत्य कला आपल्याला इथे पाहण्यास मिळते. हा नगारखाना म्हणजे रायगडचा साक्षीदार आहे. या दरवाजातून कित्येक महान आसामी आत गेले आणि बाहेर आले याची नोंद या नगारखान्याने ठेवलेली आहे. याच नगारखान्याच्या प्रवेशद्वारातून स्वराज्याचे 3ही छत्रपती राजदरबारात आले असतील आणि बाहेर गेले असतील. किती पवित्र आणि पावन अशी ही वास्तू आहे. या वास्तूच्या वर आता आपण 2 व्याघ्र पाहणार आहोत. अतिशय बोलकं असं हे शिल्प
छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे निर्माण करून घेतलेलं आहे. या वाघाच्या चारही पंजामध्ये उन्मत्त हत्ती आपल्या नख्यामध्ये पकडलेल्या आहेत. 4 हत्ती म्हणजे 4 पातशाह्या शिवाजी महाराजांनी आपल्या पायाखाली दाबून धरलेले आहे. असा हा इतिहास त्यांनी येथे दाखवलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर कधी रायगडला आलात तर हे शिल्प पाहण्यास विसरू नका. कारण हे शिल्प म्हणजे स्वराज्याचा मानबिंदू आहे. आणि रायगड म्हणजे स्वराज्याचा स्वाभिमान आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे. आणि मगाशी आपण पाहिले ते हे मंत्रीवाडे आणि पाठीमागे दिसतोय तो खाली पोटल्याचा डोंगर आणि तो एका अंगाला दिसतोय ना डाव्या हाताला तो हंबीरराव मोहिते यांचा वाडा. मित्रांनो, रायगड फिरून पाहायचा म्हटलं तरी कमीत कमी 5 दिवस हवेत. कारण रायगडची प्रत्येक वास्तू आणि वास्तू पाहायला महिना जाईल आणि प्रत्येक वास्तूची ओळख करून घ्यायची म्हणजे त्याचा इतिहास हा आलाच. आज रायगड उद्ध्वस्त आहे, पण तरीसुद्धा रायगड पाहताना ऊर अभिमानानं भरून येतो. काय प्रचंड बांधकाम रायगडवर केलेलं आहे. शिवकाळात रायगडचे हे बांधकाम ज्याने पाहिलं असेल तो किती भाग्यवान असेल. काही वर्षापूर्वी हे सारे मंत्रीवाडे मातीखाली दबले गेले होते, ओसाड होते, कोणी येथे जात नसे. पण आज रायगड संवर्धन केल्यामुळे मंत्रीवाड्यांचे जोते आणि काही अंशी त्यांच्या भिंती उजळत आल्या. त्यामुळे रायगड अतिशय सुरेख दिसतो. रायगड कुठूनही पहा, रायगडचे महादरवाजे, रायगडचे जगदीश्वर मंदिर आणि इतर वास्तू आपल्या नजरेत भरतातच. आपण खूप भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रात जन्म घेतला आहे. आपण या रायगडाचे साक्षीदार आहोत. नगारखान्याच्या बाहेर उजव्या हाताला खडकावर उभं राहून जर तुम्ही चारही बाजूला नजर फिरवली तर चहूअंगाने रायगड आपल्या नजरेत येतो. समोर जर पाहिलं तर खाली होळीचा माळ आहे आणि होळीच्या माळावर गोनी दांडेकर आणि त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुढाकाराने या होळीच्या माळावर सर्वप्रथम हा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. रायगडावरील सकाळचा सूर्योदय पाहावा तो याच होळीच्या माळावरून, या खडकावरून अप्रतिम असं दृश्य आपल्याला पाहण्यास मिळते. पण आज रायगडावरील MTDC नष्ट झाल्यामुळे पर्यटकांना, शिवप्रेमींना येथे राहता येत नाही. त्यामुळे दिवसभरात जेवढा रायगड पाहायचा तेवढा पाहून मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला तो नक्कीच आवडेल. मित्रांनो, आज यूट्यूबवर रायगडच्या अनेक सुंदर सुंदर क्लिप किंवा व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील. त्या मानाने माझा प्रयत्न थोडा थिटा असेल, पण मला आशा आहे की मी जो हा प्रयत्न केलेला आहे, तुमच्यापर्यंत रायगड पोहोचवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, प्रत्येक मराठी माणसाने जीवनात एकदा तरी रायगड पाहावा. जर तुम्ही रायगडला आलात आणि मनोभावे जर तुम्ही तो पाहिलात तर इथल्या चिरानं चिरा, इथली तटबंदी, इथल्या ऐतिहासिक वास्तू तुमच्याशी बोलतील. शिवकालात घडलेला इतिहास ते तुम्हाला सांगतील. तेव्हा तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी काय केले, काय निर्माण केले, तो इतिहास पाहून तुमची छाती आणि तुमचा ऊर भरून येईल. मित्रांनो, रायगडासोबत राजगड, प्रतापगड, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड यासारखे बेलाग, बुलंद, अजिंक्य असे किल्ले जर तुम्ही पाहिले तर खरंच सह्याद्री तुम्हाला वेळ लावल्याशिवाय ठेवणार नाही. सह्याद्रीच्या कराळ शिखराच्या कोंदणात अमूल्य असे किल्ले म्हणजे ही अनमोल अशी रत्नेच आहेत. ती पाहण्यासारखं दुसरं भाग्य नाही. मित्रांनो, आता आम्ही रायगड रोपवेने उतरून खाली आलो आहे. आता आम्ही जाणार आहोत पाचाडला. पाचाडला महासाहेब जिजाऊंची समाधी आहे. महासाहेबांच्या समाधीसमोर आपण नतमस्तक होऊया आणि बाजूलाच म्हणजे समाधीच्या शेजारीच आऊसाहेबांचा राहता वाडा आहे. म्हणजे पाचाडचा कोट अतिशय सुंदर आणि देखणा आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या आईला राहण्यासाठी तो कोट बनवला होता. तुम्ही एकवार तो जरूर पहा. मित्रांनो, वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेळी माणसेच इतिहास घडवतात आणि शिवरायांनी असा इतिहास घडवलेला आहे की सारं विश्व अचंबित झालेलं आहे. त्याच इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या रायगडाला नमन करून आता मी इथेच थांबतो. पुन्हा आपली भेट एखाद्या ऐतिहासिक वास्तूवर होईलच. तोपर्यंत मी
आपली रजा घेतो. मित्रांनो, हा रायगडचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि हो, सबस्क्राईब नक्कीच करा. जय शिवराय, जय जिजाऊ, जय भवानी. धन्यवाद.